मार्च 2026 सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला गुरुमाऊली व्हिडिओ हा रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांची संबंधित आहे। या व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकर एका धार्मिक कार्यक्रमात बोलताना दिसतात, जे त्या अशोक खरात यांना गुरुमाऊली म्हणून संबोधतात। ते आपल्या भाषणात म्हणतात की माझं अस्तित्व मी काय आहे हे सांगणारे तुम्हीच आणि त्यांच्या आयुष्यातील मार्गदर्शक म्हणून त्यांचा उल्लेख करतात। हा संवाद भावनिक स्वरूपात मांडलेला असून त्या खरात यांच्याबद्दल आदर व्यक्त करताना दिसतात। या व्हिडिओची पार्श्वभूमी पाहिली तर काही वर्षापूर्वीच्या गुरुपौर्णिमा किंवा धार्मिक कार्यक्रमात असल्याचं सांगितले जाते। यावेळी अनेक लोक अशा कार्यक्रमात सहभागी होत होते आणि गुरूंना मान देण्याची परंपरा होती। मात्र 2024 अशोक खरात यांच्यावर लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि इतर गंभीर आरोप समोर आल्यानंतर हा जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि मोठा वाद निर्माण झाला। या व्हिडिओसोबत पाद्यपूजन, औषध ओवाळणी यासारख्या अनेक इतरही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या। त्यामुळे प्रकरण अधिक चर्चेत आलं। लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या। काहींनी अंधश्रद्धा आणि अंधभक्तीवर टीका केली, तर काहींनी हा जुना व्हिडिओ असल्याचं सांगत बचाव केला। हा संपूर्ण वादाचा पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की खरात यांना फक्त गुरु म्हणून ओळखले आणि त्यांच्या कथित गुन्ह्याची माहिती नव्हती, तरीही वाढत्या दबावामुळे मी त्यांना पदाचा राजीनामा दिला। सध्या हे प्रकरण यासाठी तपासाखाली असून अंतिम सत्य समोर येणं बाकी आहे। त्यामुळे नागरिकांनी व्हिडिओ व्हायरलवर त्वरित विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची वाट पाहणे गरजेचं आहे।